श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 11, समास 8. अंतरात्मा विवरण. सर्व घटनांचा कर्ता, सर्व देवांचा मालक असा जो अंतरात्मा, त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. त्याच्यापासून मिळणाऱ्या चेतनेनीच सार त्रैलोक्य हालचाल करतं. देव, दानव, चार खाणी, चार वाणी यांचा प्रवर्तक तोच अंतरात्मा आहे. सर्व प्राण्यांच्या देहामध्ये तोच वास करतो. माणूस अपूर्ण आहे आणि अंतरात्मा पूर्ण आहे. पूर्णाला अपूर्ण आकलन करू शकत नाही. याचं कारण असं की माणूस पूर्णाचं अखंड चिंतन करत नाही. अखंड चिंतन करीत गेल्याने माणूस देवाहून वेगळेपणाने उरत नाही. देवाशी तादात्म्य साधलं नाही तर केलेला सर्व खटाटोप व्यर्थ जातो. अंतरात्मा प्रत्येकामध्ये स्थित आहे. माणूस देहाच्या संगतीने इंद्रिय सुख भोगत असतो, पण जो देहाला चालवतो त्या मालकालाच तो विसरून जातो, बघत नाही, त्याची ओळख करून घेत नाही. केवढं मोठं नवल आहे हे. अशा रीतीने लोक विवेकहीन असून सुद्धा स्वतःला विवेकी म्हणवतात. तो पाहण्यासाठी मीपणा विसरावा लागतो. विवेकाने देहबुद्धी टाकावी लागते, तरच अंतरात्म्याचं दर्शन होतं. स्टार नोट. एका सत्पुरुषांनी म्हटलेलं आहे, प्रपंचाला घड्याळ लावा. श्रीराम समर्थ श्रीराम.